यस, आम्ही समर्थनच करू, कारण की आज ओबीसीचे काहीतरी 10-15 आमदार सभागृहामध्ये ओरिजिनल ओबीसी जातात आणि जे कुणबी समाजातून येतात, कुणबी म्हणून नाही ते मराठा पाटीलच आहेत, परंतु त्यांनी नंतर कुणबी प्रमाणपत्र काढून आज सभागृहामध्ये जातात, परंतु ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नावर, ओबीसीच्या कुठल्याही भूमिकेवरती आज सभागृहामध्ये भूमिका घेतलेली दिसत नाहीत आणि ओबीसीच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर असेल, ओबीसीच्या आजच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी चकार शब्द काढण्यासाठी सुद्धा वेळ स्वतःचा घालवला नाही. अशा आमदारांना पाडलंच पाहिजे, जे ओबीसीसाठी ओबीसी म्हणून घ्यायचं आणि ओबीसीसाठी लढत नाहीत, असे आम्हाला नकोय, ते कुठल्याही समाजातील असतील. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, आरक्षण राज ठाकरे खरं तर म्हटलं तर खूप म्हणजे सभेमध्ये त्यांच्या याला ऐकायसाठी खूप गर्दी असती, परंतु त्यांचं मतात कधीच परिवर्तन झालेलं दिसलं नाही. त्यांच्याविषयी टीका करणं मला सुद्धा योग्य वाटत नाही, परंतु त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे. बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका अगदी स्पष्ट आणि तिखट आणि खरी आहे. खरं बोललं तर सख्या आईला राग येतो अशी पहिल्यापासून मन आहे. आज बाळासाहेबांनी काल कुठल्या तरी सभेत सांगितलं की कुणबी उमेदवाराला मतदान करू नका. राज्यामध्ये खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व कमी मिळतं आणि कुणबी नावाखाली जे मराठा त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे, यांनाच जास्त प्रतिनिधित्व ओबीसींच्या नावाखाली मिळत आलंय. त्यामुळे बाळासाहेबांची मागणी अगदी रास्त आहे आणि त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.